मग ते लोक हिला त्रास देत होते. तेवढ्यातच घरमालकाला खूप त्रास होत होता. तर घरमालकीला घर खाली करायला म्हणत होता. तर एकदा हिची घरमालकीन जी आहे, घरमालकीनची मुलगी हिला म्हणे तू खाली कर. हिने म्हटलं की तुम्ही ज्यांना घर दिलं, तुझा नवरा कुठे आहे म्हणे, तुझं नवऱ्याचं प्रूफ पाहिजे म्हणे आम्हाला. तर ही म्हणाली की ज्यांनी घर घेतलं त्यांना तुम्ही विचारा. तर हिच्यावरती ते लोक म्हणजे खूप जबरदस्ती होते, खाली करणे, तुरंत खाली करायचं बा. तिने हेल्पसाठी हे सगळं प्रकरण चालू होतं आणि हिने वरपर्यंत पोलिसांच्या ह्याच्यात गेले होते की माझी कंप्लेंट घेत नाही आहे म्हणून. तर कसं पोलिसांना थोडासा राग होता, तर हिने हेल्पसाठी नंदनवन पोलीस स्टेशनला फोन केला. हे लोक घरमालकीच्यावर हमला करत होते, हिला म्हणजे हिच्या आईला हिला म्हणत होते तिथून निघ वगैरे. तिने आपल्या मदतीसाठी त्यांना बोलवलं. आणि ते आले त्यावेळेस ही आतमध्ये आंघोळ करत होती आणि कोळी सर आणि बाकीचे सर्व पूर्ण त्यांची टीम तिथे आली आणि बाथरूममध्ये असताना चारीसाठी हिला घेरून घेतलं आणि अंदरीच्या बाथरूममध्ये घुसले ते लोक. पुढे सांगा आता तू. तिथे घुसल्यानंतर ते मला असे म्हणते की म्हणजे तू आमच्या विरोधात गेली आहे म्हणते. तर ठीक आहे म्हणते, बघ आता तुमच्यासोबत आम्ही काय काय करते म्हणते, तू आता विचारही नाही करू शकशील म्हणते. तर मी वॉशरूममध्ये आंघोळ करत असताना म्हणजे मी पूर्ण अर्धनग्न अवस्था म्हटलं तरी चालेल, म्हणजे मी पूर्णपणे कपडे सुद्धा घातलेले नव्हते. तर त्यामध्ये एक प्रभा गवई नावाची एक इन्स्पेक्टर आहे, ती आली आणि म्हणते की चल बाई घाल म्हणते, आमच्या समोरच कपडे घाल म्हणते. आणि तिथे जेंट्स कॉन्स्टेबल पण सगळे उभे होते, व्हिडिओ काढून राहिले ते माझे. म्हणते की आमच्या समोर कपडे घाल, एवढं सगळं तर केलंय म्हणजे तेव्हा शरम नाही वाटली का म्हणते, आता कशाला एवढी दाखवून राहिली आहे म्हणते. तर माझ्यासमोर मला तिथे त्यांच्यासमोर मला टी शर्ट घालायला लावली, व्हिडिओ काढते. आणि जेव्हा मी माझा फोन हातामध्ये असताना त्यांनी माझा फोन हिसकलाय, सगळं तोडफोड करते फोन. म्हणते व्हिडिओ काढायला जास्त शहाणपणा येते ना म्हणते तुला, म्हणते आता काढशील म्हणते व्हिडिओ, आता चल म्हणते तुला कुठे कुठे फिरवतो म्हणते आम्ही. आणि सगळेजण माझ्या सभोवताल झाले. आईला सुद्धा मारहाण केली, माझ्या आईला पण घिसाटत बाहेर काढलं त्यांनी, धिंडच काढली माझी एक प्रकारे. आणि मोबाईल तर पूर्णपणे फोडूनच टाकला की कॉन्टॅक्ट कोणाशी केला नाही पाहिजे म्हणून. आणि यामध्ये इन्व्हॉल्व माझे घरमालक महादेव दोटे, तिची मुलगी आणि तिचा जावई, पत्नी, हे सगळे इन्व्हॉल्व होते. यांनी म्हणजे ते पोलिसांशी चक्क 1 मिनिट त्यांनी मिटिंग घेतली घरी बसून सगळ्यांना. आणि 8 कॉन्स्टेबल माझ्या घरी बोलवले, 8, 2 व्हॅन करून सगळेजण माझ्या घरी धिंड काढायसाठी माझी. आणि पूर्णपणे मला धमक्या देऊन राहिले, घराचा दरवाजा तोडला, बोलते बाहेर निघ घराच्या. आणि बाहेरच्या लोकांना असे दाखवून राहिले, म्हणते किचनची खिडकी उघडली, तिथून हात टाकते पोलीस इन्स्पेक्टर, गॅस सिलेंडरचं कॉक ऑन करते, सिलेंडरची बटन, म्हणते हा सिलेंडर ब्लास्ट करून राहिलाय म्हणते, आत्महत्येचा प्रयत्न करून राहिलाय म्हणते. बाहेरच्या लोकांना आरडाओरड करून सांगत होते. आणि आम्ही पूर्णपणे घाबरून घराच्या आतमध्ये मदतीची भीक मागत होतो, कोणाला तरी कोणीतरी येईन वाचवण, पण कोणी नाही. सगळे फक्त तमाशा बघत होते त्या चाळीतले सगळे लोक. मग मी 112वर कॉल केला. 112वर कॉल केल्यानंतर हे लोकांनी पूर्ण घरी येऊन तमाशा सुरू केला, म्हणजे चक्क वॉशरूममध्ये घुसून आणि बाहेर काढलं वॉशरूमच्या. तिथे आल्यानंतर मला खाली वाकवलं. एका ते प्रभा गवई, एक सुषमा नावाची, अशा 2 पोलीस इन्स्पेक्टर होते आणि 2 जेंट्स, असे 4ही जण मला बेदम मारहाण करून राहिले. एवढे की मी त्याला सांगून राहिली की सर मला मारता कशाला, माझा गुन्हा काय आहे म्हणते, तू पोलिसांच्या विरोधात का गेली, का सुचलं म्हणते तुला एवढं सगळं, एवढे नाटकं कशासाठी केले म्हणते, आता बघ म्हणते तुझं कसं नाटक बनवतं आम्ही म्हणते. असे चक्क धमक्या देत होते मला. आणि म्हणते चक्क मान वाकवते, एक जण केस ओढते, एक जण हात ओढते, एक जण चक्क टी शर्ट मध्ये हात टाकते, कुठे कुठे हात लावते. मलाही कळत नव्हतं की मला रक्षा करून आले, सुरक्षा करून आले पोलीस लोक की बलात्कार करून आले घरामध्ये घुसून. चक्क बाहेरच्या लोकांना काहीच नाही त्याचं. एक एकटी मुलगी, तिची म्हातारी आई आणि पोलीस कर्मचारी तिच्याशी हे सगळं प्रकार करून राहिले, काहीच नाही. हे सगळं प्रकार झाल्यानंतर उलट माझीच पायऱ्यांवरून वरती अशी धिंड काढते की जशी काही मी खूप मोठा क्राईम केलाय, एक खून केलाय कोणाचा तरी, जेव्हा की माझ्यावर सगळं काही झालेलं आहे. आणि मी माझी धिंड काढते, चाळीतले सगळे 200-300 लोक माझी धिंड बघते, पण कोणी समोरून धावून नाही आलाय, सगळं बघताय फक्त. आणि त्यातच हे सगळं सुरू असताना ते विनायक कोळी जे आहे ते म्हणते की हिचा व्हिडिओ काढा म्हणते. घरमालकाच्या मुलीला व्हिडिओ काढायसाठी परवानगी दिली, माझा व्हिडिओ काढते, जशी काही तिथे शूटिंग चालू आहे. खाली आणल्यानंतर आम्हाला दोघीला गाडीमध्ये कोंबलं,
माझ्या घरी तसंच सगळं अस्तव्यस्त पडलेलं, काहीच आम्हाला हे नाही भान. आम्ही सगळं त्यांच्या मतानुसार म्हणते आता याच्यानंतर तू बघ म्हणते काय काय होणार. आणि गाडीमध्ये आणून लॉक करून दिलं आम्हाला दोघीला पण. फोन मागते, जेव्हा जेव्हा मी फोनची मागणी करते माझ्या, तर मला नुसते मारते. कधी केस ओढून राहिले, कधी टी शर्ट ओढून राहिले, कधी काय करून राहिले. त्याच्यानंतर मला हुडकेश्वर पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर तिथे काय त्यांचं काय झालं माहिती नाही. तिथं म्हणते तुला तुझे उपचार करायसाठी घेऊन जात आहे म्हणते. मी म्हटलं कुठे नेत आहे? तर म्हणते मेडिकलला न्यायचं आहे. तुला मारलं ना म्हणते आम्ही. तर मला माहिती होतं की माझ्यासोबत काय घडतंय. मला सगळं कळत होतं यांचं जे बोलणं. जेव्हा गाडीमध्ये मी त्यांना म्हणायचे की सर आम्हाला सोडा, तर मला घाणेरड्या भाषेत बोलायला लागले. बोलते की तू आता रांड आहे ना म्हणते, रांड असेच कामं करतात म्हणते, म्हणून हे पोलीस स्टेशनच्या असे मागे लागतात म्हणते. त्यांच्यासोबत असंच करायला पाहिजे म्हणते. आमच्यासारखे लोक तर तुझ्यासारख्याला सोडतच नाही म्हणते. हे सगळी त्यांची भाषा तिथली बोलण्याची. ती प्रभा गवई नावाची जे इन्स्पेक्टर आहे ती मला इतकं घाणेरड्या भाषेत बोलून राहिली तिथे की झोपली, काय अजून असली खूप काही. म्हणजे ते पोलीस सुरक्षेला एक काळीमा फासणारी अशी गोष्ट आहे. निर्लज्ज एवढ्या घाण भाषेत बोलते, एका मुलीला हे सगळं दाखवते. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी तिथून पोलीस स्टेशनमधून मेहोला घेऊन गेले. मेहोला तिथे पण आम्हाला गाडीतच कोंबून ठेवलं. तिथे कोणीतरी डॉक्टर बोलवले. बोलते ते डॉक्टर मला विचारते कसं वाटते तुला, काय झालं तुझ्यासह सांग मला. मी त्या डॉक्टरांना पण म्हटलं सर माझ्यासोबत असं असं घडलं आहे, पोलीस मला फसवते आहे, मला माझ्या आईला उचलून घरून इथे आणलं आहे आणि सांगते की तुझी ट्रीटमेंट करायसाठी आणलं इथं आम्ही. तिथून आम्हाला पुन्हा 1 घंटा तिथे मेहोमध्ये ठेवलं. मेहोच्या गेटपाशी गाडी उभी ठेवली. तिथे चक्क 1-1.5 तास गाडीमध्ये कोंबून तिथे आम्हाला ना पाणी दिलं. पाणी मागायचं तर लात मारायचे कोणी, फोन मागितला तर केस ओढायचे कोणी. म्हणजे गाडीच्या बाहेर तोंड सुद्धा काढू देत नव्हते. त्याच्यानंतर तर पुन्हा आम्हाला हुडकेश्वर पोलीस स्टेशनला आणलं. तिथे रात्रीचे 7-7:30 वाजले होते. 7:30 वाजल्यानंतर पुन्हा त्यांनी मला तिथे हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आणून, नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये आणून बोलते की तुला इथे थांबावं लागेल, तुमचे रिलेटिव्ह बोलवले म्हणते. मी नंदनवन पोलीस स्टेशनच. तर ते बोलते की तुझ्या रिलेटिव्हला आम्ही बोलवलं आहे. तसे खोटे बोलून राहिले होते. बोलते तुला इथे आणलं ना म्हणते, तुझे रिलेटिव्ह आम्ही बोलवतो म्हणते. पुन्हा त्यांनी मला 7:30, 8, 9 वाजेपर्यंत नंदनवन पोलीस स्टेशनला थांबवलं गाडीमध्येच. बाहेर अजिबात निघू दिलं नाही. माझे बोलते ताण लागली, वॉशरूमला जायचं आहे म्हणते. सगळं इथेच करा म्हणते गाडीमध्ये, आता तुमची इथेच सोय केली आहे म्हणते आम्ही. म्हणते गाडीतल्या गाडीतच सगळं करा म्हणते. म्हणजे वॉशरूमला सुद्धा गाडीच्या बाहेर निघू नाही दिलं. जेव्हा जेव्हा आम्ही पाणी मागायचो नुसते मारायचे. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी जेव्हा की माझे पूर्ण मेडिकल हॉस्पिटलला झालेलं होतं, त्यांनी मेडिकलला न नेता मला पुन्हा तिथं मेहो हॉस्पिटलला घेऊन गेले. मेहोमध्ये सगळं प्रकरण झालं. मेहोमध्ये सगळी विचारपूस करून घेतली त्यांनी. तिथून मला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये नेलं. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये मला जज समोर प्रेझेंट केलं. मला तिथे नाव विचारलं, मी नाव काय सांगितलं स्वतःचं, तरीसुद्धा मला म्हणते हिला माणकापूर हॉस्पिटलला घेऊन जा म्हणते. मेंटल हॉस्पिटलमध्ये ते माणकापूरला येतं. तिथे मला तेवढ्या रात्री 10:30 वाजता माणकापूर मेंटल हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि तिथे गेल्यानंतर मी त्यांना फोन मागितला. म्हटलं माझ्या रिलेटिव्हला बोलवा इथे, तुम्ही जे काही प्रोसेस करत आहे म्हटलं माझ्या रिलेटिव्ह समोर करा. माझे नातेवाईक आहे म्हटलं सगळे आहे, तुम्ही नातेवाईकासमोर का नाही करते म्हटलं हे सगळं. जेव्हा जेव्हा मी त्यांना प्रश्न करायचे मला नुसतं मारहाण करायचे, बेदम मारहाण करायचे. मला त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हो सर. मग मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन मला भरती करून दिलं तिथे. म्हणते आता सगळं म्हणते इथे बघते म्हणते तुला कोण सोडवते आणि कोण येते. तुमच्या आईला? माझ्या आईला शांती सदन इथे नेऊन ठेवलं. म्हणते हिला घरदार नाही म्हणते, हिची मुलगी पागल झाली आहे म्हणते, हिची एक देवारच आहे म्हणते, घर नाही म्हणते. आणि रेंटची रूम आहे हे सुद्धा नाही सांगितले, नातेवाईक आहे हे सुद्धा नाही सांगितले. म्हणते यांना नातेवाईक कोणीच नाही आहे म्हणते. आणि माझ्या आईला शांती सदन इथे नेऊन कोंबून दिलं.
आणि मला तिथे चक्क 18 दिवस तिथे जेव्हा की मी मानसिकदृष्ट्या, मी स्वतः एक नर्स आहे, क्वालिफाईड, मी JNM केलेलं आहे, माझं JNM सावंगी मेघे वर्धा इथे झालेलं आहे. मला कळत होतं का माझ्यासोबत हे लोक काय करत आहे. मला सायकेट्रिक डॉक्टरला दाखवते आहे, कधी म्हणते मेंटल झाली, कधी म्हणते तुला इथे तुझी पोलिसांविरोधात गेली तर आता तुझी लायकी दाखवत आहे. मला सगळ्यांसमोर दाखवत होते, सगळे म्हणत होते तुला काहीच झालेलं नाहीये, मग पोलिसांनी तुला इथे आणलं काय. मला तिथले डॉक्टर सुद्धा हे क्वेश्चन करायचे की तू असं पोलिसांचं काय केलंय जे पोलीस तुला एवढं सगळं इथे तुझ्या विरोधात करत आहे. मला माझी काही चूक नसताना, जेव्हा की मी कोणाचं वाईट केलेलं नसताना सुद्धा हे लोक मला गेल्या 20 दिवस 18 दिवस त्या सायकेट्रिक क्रिटिकल सायकिक पेशंटमध्ये, म्हणजे तिथे 30-50 पेशंट राहतात, त्या अशा सायकिक पेशंटमध्ये, क्रिटिकल असलेल्या पेशंटमध्ये जे कधीही मारहाण करतात, कधी जीव घेण्याचा प्रयत्न करतात, अशा पेशंटमध्ये मला त्यांनी 18 दिवस ठेवते आहे. तेव्हा तुम्ही गर्भवती होती. आणि जेव्हा की मी त्यांना सांगितलं का मी एक प्रेग्नेंट आहे आणि मला हे सगळं तुम्ही ट्रीट करत आहे, नाही म्हणते आम्हाला ऑर्डर आहे म्हणते पोलीस स्टेशनमधून, आम्हाला म्हणते नंदनवन पोलीस स्टेशनमधून ऑर्डर आलेलं आहे म्हणते, आम्हाला पोलिसांची सक्त पूर्ण पोलिसांनी देऊन ठेवलं आहे म्हणते की हिला सोडायचं नाही, कोर्टमधून ऑर्डर आणलं आहे म्हणते तुझ्या नावाचा. आणि तिथे सुद्धा मला ह्याच धमकी मिळत होत्या. अबॉर्शन करायचं तुम्हाला सांगितलं का? हो सर, सांगितलंच नाही तर तिथे माझं बाळ मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. तो असा की मला तिथलेच मानकापूर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, नॉर्मल पेशंट, मेंटल नाही सर, एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे तिथेच मानकापूरलाच, तिथे माझी सोनोग्राफी केली. ह्या लोकांनी माझा खोटा रिपोर्ट बनवायला लावला की बाळाची हार्ट रेट थांबलेली आहे, ॲबनॉर्मल आहे, म्हणजे नाही आहे, बाळ मृत झालेलं आहे गर्भात, असं दाखवलं गेलं. ते रिपोर्ट मला सांगते आहे की तुला आता अबॉर्शन करावंच लागणार. ही रिपोर्ट मला 2 दिवस सांगितल्या गेली नाही की माझी रिपोर्ट खोटी आहे, हे पण सांगितली नाही. आणि माझ्यासोबत काय, मला हे माहिती होतं का फक्त सोनोग्राफी केली आहे आणि रिपोर्ट नॉर्मल आहे, पण मला रिपोर्ट सांगितल्या गेली नाही. जेव्हा मला अबॉर्शनसाठी मेडिकलमध्ये घेऊन गेले 2 दिवसानंतर, तिथे गेल्यानंतर तिथले डॉक्टर्स मला विचारते की माझी हिस्ट्री घेत आहे. त्यांना असं कळलं की हिचं ऑलरेडी मेडिकल झालेलं आहे FIRच्या वेळेस. त्यांना लक्षात आलं की ही कुठेतरी नॉर्मल आहे, सायकिक नाही आहे, आणि पोलिसांनी हिला कुठेतरी फसवल्या गेलेलं आहे आणि हिची कुठेतरी पर्सनली दुश्मनी काढत आहे. म्हणून तिथले एक डॉक्टर्स होते, मी त्यांचा चेहरा ओळखतो पण त्यांचं नाव नाही ओळखत, पण ते एवढे चांगले होते की त्यांनी समजून घेतलं मला, त्यांनी माझी कंडिशन बघितली, त्यांनी मला विचारपूस करून मला सांगितलं की बेटा म्हणते तुझी रिपोर्ट गलत आहे, तुझं बाळ नॉर्मल आहे. म्हणजे तिथं माझं स्कॅन केलं गेलं, लिहून दिलं तुम्हाला? मला स्कॅन केलं माझ्या पोटाचं, मला तिथे लिहून दिलं गेलं की बाळ नॉर्मल आहे, तुझ्या बाळाला काही झालेलं नाही, तुझ्यासोबत काहीच झालेलं नाही आहे, तू अबॉर्शन करायचं नाही, किंवा तू कुठल्याही टेस्ट करण्याआधी रिलेटिव्हला प्रेझेंट करायचं. तिथे मला चक्क सांगितलं गेलं. मला सोनोग्राफीची डेट दिली 5 तारीख, बोलते सोनोग्राफी कर, तुझं बाळ अगदी नॉर्मल आहे म्हणते. बाळ आता आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल आहे सर, पण ह्या लोकांनी चक्क माझ्या बाळाला मारण्याची तुमची कोशिश काय केली. मागणी आहे? आणखी काही आहे? एवढंच होतं सर तिथे पण मी एक नर्स आहे, मी हे सांगण्याचं हे करते की तिथे ज्या ठिकाणी मला ठेवलं गेलं म्हणजे मेंटल हॉस्पिटल, त्या ठिकाणी जेव्हा माझ्या एक नॉर्मल व्यक्तीची अशी तिथे कंडिशन आहे की नॉर्मल असून सुद्धा. तुमचे हस्बंड काय करतात मॅडम? हस्बंड नाही आहे सर, ते खोटं आमिष दाखवून खोटं त्यांनी आमिष लग्न दाखवून तिला यूज केलं. हा. ऍक्च्युअली घाबरली. एक मिनिट, त्यांचे थोडं आपणही माफ करा. बरं, मी काय म्हणताय, नाही, एकच मी तुम्ही बोलतो पोलीस दादा. स्टेशनच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे गेले होते का तुम्ही तक्रार करायसाठी? CBI ऑफिसमध्ये गेले होते सर. तिथे तुम्हाला काय सांगितलं? वसंत परदेशी सरांनी मला वाटलं की बेटा तुझ्यासोबत जे काय झालंय ते गलत झालेलं आहे, तुला फसवलं गेलेलं आहे, नाही. तुझ्याकडे लिगली. तुम्ही आता महिला सर, आवाजी मदत घेतली का? सर, मी- महिला सेल किंवा एक- महिला आवाजी मदत घेतली का तुम्ही? हो, महिला हो, सेवा. मी मॅडमकडे दिलाय महिला सेलमध्ये.